शोधून पायी देव नटला नानापरी भरुनी उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भारतांचा वाहिला देव नटला नानापरी भरुनी उरला चराचरी जनी मने भक्तासाठी जनी मने भक्तासाठी वेळा झाला तो जग जेठी देव नटला नानापरी भरुनी उरला चराचरी समचरण सर्वधर्म संसनिरामं जगन्निहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंकरं कंजनेत्रं सदयवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमच्या अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सरस्वती माते द्यावी मजा स्फुरते
येतो का कुलती तुझ लागे जयाची या जनी जन्मनामात झाला जयाची या जनी नामवास केला जयाची या जनी नाम कीर्ती नमस्कार माझा ब्रह्म जनार्दन मूर्ती मस्तक हे पावलेला अभंग सर्वांचे आवडते परिचयाचे असणारे पंढरपूर निवासी भगवंताचे लाडके आणि लढीवाड भक्त भक्तीचं डिपार्टमेंट भक्तीचं खातं ज्यांच्याकडे आहे शिंप्यांच्या वंशामध्ये अयोनी संभवाने अवताराला आलेले संत शिरोमणी नामदेव महाराज आणि या नामदेवरायांच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये घराण्यामध्ये काम करणाऱ्या दासी म्हणून काम करणाऱ्या संत जनाबाई महाराजांचा असून संत नामदेवरायांच्या संकल्पनेनंतरचा हा अभंग सर्व वारकऱ्यांच्या समोर म्हणून दाखवला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभंगाला गवस्ते घालण्यापूर्वी अभंगामध्ये एंट्री करण्यापूर्वी तुम्ही आपण या ठिकाणी किम निमित्ताने किम कारणाने जमले आहात सर्वांना परिचित आहे परंतु कीर्तनकाराचं वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोडा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत असणाऱ्या भगवान श्री गौतमगिरी बाबांच्या कृपा छत्राखाली वाढलेलं गजबजलेलं पांजरा मैयाच्या कुशीत वाढलेलं गजबजलेलं सुंदर अशी नगरी श्री क्षेत्र वार या नगरीमध्ये भगवान श्री गौतमगिरी बाबांच्या समाधी उत्सवाच्या निमित्तानं धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष प्रमाणे सालाबाद प्रमाणे वाड वडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालणारा खंड हे नाम संकीर्तन सोहळा तथा नवनाथ भक्तिसार कथा वर्षे 10वे या 10व्या वर्षातील जवळजवळ 3ऱ्या दिवसाची सेवा ही सेवा मज पामराकडे अति आग्रहास्तव अति हक्कानं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आजची सेवा ज्यांच्याकडून आहे नाथ सेवा वैकुंठवासी मंगलबाई गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा परिवार सकाळचं संत बोधन ज्यांच्याकडे होतं आदरणीय दिवसन गणपत पाटील आणि संध्याकाळचं संत बोधन होतं आदरणीय शरद गुलाब पाटील या सगळ्याच मंडळींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या फोनद्वारे वाघ काका असतील हे टोपीवाले काका असतील यांच्या फोनद्वारे अति आग्रहास्तव आणि माझ्या स्वतःच्या इच्छेनुसार 4 महिन्यापासूनचा माझा आलेला प्रत्येकाचा फोन तगावा मला यायचंय मला सेवा करायची या युक्तीनुसार या कार्यामुळेच ही सेवा मज पामराकडे आजच्या दिवसाला आली. का बरं आली त्याचं कारण सांगतो. का बरं सहज म्हणून बोलून जातो मला फक्त एकच त्याच्यातून भाव सांगायचा आहे. भगवान श्री गौतमगिरी बाबांचं प्रगल्भ त्यांचं असणारे सामर्थ्य काय आहे ते सामर्थ्य त्यांचा गाजावाजा त्यांचा प्रगल्भ त्यांची असणारी जागृतता हे मला प्रकट करून दाखवायची महत्व पटवायचंय म्हणून बोलतोय. आज मी सेवेला मी चांगलं कीर्तन करतो. मागच्या वर्षी माझं चांगलं कीर्तन झालं. आदरणीय संदीप दादांनी मागच्या वर्षी मला फोन केलेला मी आलो. आपल्या गौतमगिरी बाबांचं महत्व त्यांनी मला सांगितलं आणि मी स्वतः मागच्या वर्षी जेव्हा दर्शनाला गेलो या टोपीवाल्या काकांच्या सोबत आल्या मी दर्शनाला गेलो तिथं नारळ ठेवलं. नारळ ठेवल्यानंतर भगवान गौतमगिरी बाबांना एकच सांगितलं की मी हे नारळ ठेवतोय माझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण तुमच्याकडनं व्हावी आणि जर पूर्ण झाली तर मी एक सेवा करण्याकरता तुमच्या दरबारात येईल आणि तुम्हाला खोटं पटेल मी इथून गेलो 15 दिवसाच्या आत मला ती प्रचिती आली आणि आल्याच्या नंतर मध्यंतरी तर मी येऊ शकत नाही सेवा देण्याकरता परंतु या सप्ताहामध्येच मी गेल्या 4 महिन्यापासून सर्वांना फोन करत होतो की माझी जी काही श्रद्धा आहे भावना आहे ते दृढ पद्धतीनं कारण माझी मनोकामना भगवान गौतमगिरी बाबांच्याकडनं पूर्ण झालेली त्यांच्या आशीर्वादाने आणि ती इच्छा ती मनोकामना पूर्ण झाली म्हणून तो नवस फेडण्याकरता तो संकल्प पूर्ती करण्याकरता मी या ठिकाणी आलोय. आता माझा नवस कसा होता का मी नवस केला कोणता केला तो कसा पूर्ण झाला मी तो इथं सांगत नाही. पुढच्या वर्षी कीर्तनाला येईन तेव्हा सांगेन तो नवस काय होता तेव्हा प्रगल्भ कळेल ऐका. आणि म्हणून मी तर प्रत्येकाला सांगेल माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव तुम्ही तर या गावात जन्माला आले मी याच्या पुढेही बोलून जाईल की तुमचं सर्व वारच्या लोकांचं भाग्य आहे की भगवान गौतमगिरी बाबांच्या दरबारात पांजरा मैयाच्या कुशीत तुमचा जन्म झालाय. हे जीवनातलं खरं भाग्य त्याची प्रचिती वर्षभराच्या मला आलेली म्हणून मी एवढं बोलू लागलो. याच्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव आहे ती प्रचिती तुम्हाला जास्त आहे आणि म्हणून भगवंताच्या या
गौतमगिरी बाबांच्या, नाथबाबांच्या, नवनाथांच्या दरबारामध्ये तो संकल्प सोडण्याकरता, तो नवस फेडण्याकरता मी या ठिकाणी आलो. कार्यकर्त्याने सुद्धा होकार दिला. मला पहिल्यांदा तर फेल वाटायला लागलं होतं की मला पहिल्यांदा मेसेज आला, निरोप आला की म्हणले रात्रीची कथा होणार, यावर्षी कीर्तन होणार नाही. म्हटलं असतो कधीतरी जेव्हा योग येईल तेव्हा आपण ती सेवा करण्याचा प्रयत्न करू. आणि ऐन वेळेला कार्यकर्त्यांचा मला फोन आला, म्हणे महाराज तुम्हाला सेवा करायला यायचंय. आणि नेमका अशी जमली, आज माझ्या गावच्या सप्ताहाचा काला झाला आणि उद्या रात्री आम्हाला गंगासागर तीर्थयात्रेला जायचंय. आजच्या दिवशी बोकडा होतो आणि 2 दिवसापासून माझी सप्ताहात तब्येत बिघडली, कारण सगळंच काम त्याचं जागरणमुळे तब्येत बिघडली. आता मला प्रश्न पडला, आता माझ्याकडनं उभे राहिलं जात नाही, बरं उभं राहिलं जात नाही, मी काय बोलतोय सुद्धा मला कळत नाही, मी असं अनकम्फर्टेबल आहे. मी कल्पेश महाराजांना फोन लावला, म्हटलं आता जीवा भावाचे मित्र आहे, म्हटलं कर असं असं आहे, आणि नाही जर आलो तरी किती बेइज्जत होईल, नाही जर आलो तुम्ही सर्वजण काय म्हणाल, येले काय 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 चलचित्रण समोर चालू म्हणून मी पुढचं बोलू शकत नाही. असतं फुकट कीर्तन करणं होतं म्हणून उन्हाने पैसाच नाही करता असतो, असा चुकीचा मेसेज जाईल म्हणून मी गौतमगिरी बाबांना प्रार्थना केली, जसं तसं मी येईल पण सेवा चांगली गोड करून घेणं तुझ्या हातात आहे. आणि म्हणून त्यांच्या दरबारात गेलो, दर्शन गेलो, आपल्या भाषेत नाक घासलं आणि या ठिकाणी सेवेला आलो. विठ्ठल सोहळा हा भक्तिरस बाबांच्या दरबारामध्ये गेले 10 वर्षापासून आपण अविरतपणे करत आहात, चाललेला आहे. आणि या सोहळ्याकरता प्रसन्न वातावरण होण्याकरता प्रसन्न महाराज मंडळी जमलेले एक आहुनी बळीरे सुंदर प्रकारचा संचय, मृदंग विशारद, तबला विशारद, आमचे गुरुबंधू, माझे बालपणीचे मित्र निंबा महाराज या ठिकाणी आहेत. आमचे काकाश्री, एक साधबोड व्यक्तिमत्व, आम्ही ज्यांना प्रेमाने आमचे आदरणीय भोजूजी काका या ठिकाणी आहेत, जिबो या ठिकाणी आहेत. सगळेच गावातले बाल गोपाल लहान विद्यार्थी मंडळी, सगळे विद्यार्थी मंडळी असलेत की मला खूप आनंद वाटतो. विद्यार्थी लहान मुलं कीर्तनात असलेत की मला खूप आनंद वाटतो. ऐका का बरं, माझ्याकडे लक्ष द्या, का बरं आनंद वाटतो त्याचं रिझन असं आहे. सप्ताह म्हटला की हा लहान लेकरांच करताय, प्रत्येक कीर्तनात बोलतो, मागच्या वर्षी बोललो असेल पण ऐका, सप्ताह म्हटला की हा मुलांकरताच. का बरं सप्ताह का करतात, या हरिनामाचा आनंद, या हरिनामाचा खटाटोप का केला जातो. तुम्हाला झोपा लागत नाही, आम्हाला उद्योग नाही म्हणून सप्ताह करतात का, नाही नाही नाही. मग या मृत्यू लोकांमध्ये संतती, संपत्ती, संस्कृती या तिन्ही गोष्टींचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. बिकॉज कॉन्सन्ट्रेशन इज द बेस्ट ऑफ द होल नॉलेज. संतती, संपत्ती आणि संस्कृतीची चांगली जडणघडण व्हावी, चांगली जोपासना व्हावी, आपल्या लेकरांवर चांगले संस्कार लादावेत, पडावेत, याच्याकरता हरिनामाचा खटाटोप केला जातो. आणि म्हणून मुलांना कीर्तनात आणलं पाहिजे. का बरं मुलांना कीर्तनात आणावं, ऐका, कीर्तनाला येणारा तुमचा आमचा दादा दिदी श्रीमंत होणार नाही, श्रीमंती ज्याच्या त्याच्या नशिबाचा आणि कर्तृत्वाचा भाग आहे. कीर्तनाला येणार तुमच्या आमचे मुलं श्रीमंत होणार नाही, पण ते तुमचं माझं म्हातारपण सुखाचं घातल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद या धर्ममंडपाची आहे. म्हणून मुलांना कीर्तनात आणलं पाहिजे. कीर्तनाला येणारे तुमच्या आमच्या मुलं काय करतात ऐका ना, मुलगा झाला आणि झालेला मुलगा मेला, आई वडील 2-4 वर्ष रडतात. मुलगा झालाच नाही, आई वडील 2-4 वर्ष रडतात. झालेला मुलगा मेला, आई वडील 2-5 वर्ष 10 वर्ष रडतात. परंतु तोच मुलगा कधी बिघडला तर आई वडील आयुष्यभर रडतात. मग आपण आयुष्यभर रडू नये, आपले मुलं बिघडू नये असं वाटत असेल तर मुलांना कीर्तनात आणावं लागेल. भविष्यात तुमच्या माझ्यामध्ये बदलापूर सारखी घटना घडू नये आणि आपला भारत देश बांगलादेश बनू नये असं वाटत असेल तर या हरिनामाचा खटाटोप करून आनंद घेऊन मुलांना या कथा कीर्तनात आणावं लागेल. जीवनामध्ये एक सगळ्यात मोठं खुलं व्यासपीठ आहे, संस्काराचं खरं व्यासपीठ म्हणजे या हरिनामाचा आनंद आहे. म्हणून मुलांना कीर्तनात आणावं. याच्याच पुढे बोलू का, मुलांना कीर्तनात का आणावं. आपल्या ऐराणी भाषेत म्हणे, सांजोरी ना काट तुम्ही कसं पेघ्या, तो कोल्हा वेगळा म्हणजे नुसता सांजा बाहेर पेकस म्हणते कोल्हा ओला ओला वाकवावा. म्हणून लहान लहान विद्यार्थी, हे लहान विद्यार्थीच्या कीर्तनाला येतात, कीर्तनाला उभे आहेत ना, या भविष्यात महाराज होतील, वारकरी होतील ते मला सांगता येणार नाही. पण कीर्तनाला येणारा तुमच्या आमचा जो मुलगा आहे तो महाराज होईल, टाळकरी होईल, माडकरी होईल ते मी सांगू शकत नाही. पण भविष्यात माणसं झाल्याशिवाय राहणार नाही.
कारण जीवनात माणूस होणं फार महत्वाचं आहे, माणसं बनणं महत्वाचं असतो. आणि म्हणून लहान लेकरांचं कौतुक करावं तेवढं फारच कमी. सगळेच गावातले विद्यार्थी मंडळी हे काका या ठिकाणी आहेत. आमचे लहान गुरुबंधू कल्पेश महाराज आहेत, ज्यांच्या अमृतमय आणि रसाळ वाणीतून आपण कथा श्रवण करीत आहात. अत्यंत प्रसन्न हसतमुख असणारे व्यक्तिमत्व, हसतमुख व्यक्तिमत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय हरीशजी महाराज. बाबा तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलात. कीर्तनाला कथाकार येणं हे कीर्तनकाराचं भाग्य बरं, नाही तर काही काही कथाकार कीर्तनाला येत नाही असतो. पण तुम्ही तुमच्या जीवनातला हा खरा मोठेपणा आहे आणि बाबाजी कथेला आलात. तुमचे यावर माझे बालपणीचे मित्र, समयाला अनुसरून जे सिंत वाजवतात असे गोड असे माझे बालपणीचे मित्र, प्रेमळ व्यक्तिमत्व संदीप महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचे यावर आदरणीय संतोष काका या ठिकाणी आहेत. चलचित्रनगरता आमचे दादा समोर आहेत, त्यांचे यावर म्हणतो. साऊंडवर गुरुमाऊली साऊंड असं गोड साऊंड या ठिकाणी आहे, त्यांचंही वर्णन करावं फारच कमी. माईक इज अ बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. असा सुंदर संचय. समोर सगळे फौजी मंडळी आहेत, सर्व गावातील गावकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांच्या समोर आज सेवेचा हा योग आहे. भगवान गौतमगिरी बाबांची सेवा करायची आहे आणि आपल्या गड्यामध्ये आता 10:15 झालेले आहेत. पाऊण तासात कीर्तन आटपायचंय. अभंग जनाबाई महाराजांचा आहे. या अभंगातून श्री जनाबाई महाराज भगवंताचं अस्तित्व प्रकट करतायत की या मृत्यू लोकांमध्ये जगदानी परमात्मा आहे आणि असून कुठं आहे, येऊन करतो काय, कुठं कुठं नावारूपाला तो परमात्मा येतो आणि त्याचं प्रगल्भ काय, येण्याचं कारण काय, असं गोड असं वर्णन आईसाहेब या अभंगातून करतायत. परंतु मी तुम्हाला एक वाक्य बोलून गेलो, एक शब्द बोलून गेलो. अभंग जनाबाई महाराजांचा आहे परंतु संकल्पना नामदेवरायांची. मग नामदेवरायांची कशा पद्धतीची संकल्पना आहे ती संकल्पना शॉर्टकट पद्धतीनं सांगतो. एकदा काय झालं, पंढरपुरामध्ये सकल संतांची मांदियाळी जमलेली. पंढरपुरात सकल संतांची मांदियाळी जमली. सकल संत जे जमलेत ते संत एका भागातले नाहीत, एका जाती धर्मातले. एका भागातले म्हणजे कसं, काही संत खानदेशातून, काही मराठवाड्यातून, काही विदर्भातून, काही कोकणातून, काही कर्नाटक भागातून, असे वेगवेगळ्या भागातून संत मंडळी पंढरपुरात आले. ते एका भागाचे नाही, एका जाती धर्मातले. कोणकोणत्या जाती धर्मातले असतील तर ऐका, प्रमाण सरळ सांगते ना आपल्याला. कबीर, मुमीन, लतीफ, मुसलमान, सेना, नावी, जान, विष्णुदास, असे अनेक जाती धर्मातले संत पंढरपुरात आले. आता ऐका, संतांचं किंवा वारकऱ्यांचं पंढरपुराशी एक नातं आहे. संतांचं किंवा वारकऱ्यांचं पंढरपूर काय लागतं, माझ्याकडे बघा मावशी, मी काय म्हणू लागलो, वारकऱ्यांचं किंवा संतांचं पंढरपूर काय लागतं, माहेर. अशा पंढरपूर नावाच्या माहेरामध्ये संत नावाच्या मुली गेल्या. आता मला सर्वांनी सांगा, संत रूपी मुली, वारकरी रूपी मुली आपल्या पंढरपूर नावाच्या माहेरात वर्षातून किती वेळा जातात? आपल्यासारखे हंगामी वारकरी असले तुमच्या माझ्या सारखे तर एकदा जातील, पण एकनिष्ठ वारकरी संतोष काका कमीत कमी 2 वेळा. केव्हा केव्हा? वा वा, आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, किंवा आषाढी कार्तिकी विसरू नका मध्ये सांगत असे गुज पांडुरंग. वर्षातून 2 वेळा जातात, म्हणजे बऱ्याच दिवसाच्या नंतर जातात. आपल्यासारखं नाही. आपल्या भाषेत म्हण नाही कधी, कसं काय म्हणे आपल्या भाषेत, ऐराणी पट्ट्यात एक म्हणे, आकाजीले जाय, दिवाळीले जाय, रक्षाबंधनले जाय, मग काही लग्न होणं तडे जाय, दोंडान महिनामा जाय, अशी परत परत जायला लागली. ऐराणी भाषेत काय म्हणे, हा पुरुष मंडळी सांगू लागलात, महिला मंडळ तुमच्या पाटणी का अशा म्हणे, हा तुम्ही एकमेकाला भांडायला लागले तेव्हा बोलता. जाऊ द्या, ती म्हण तुम्ही घरी जाता जाता तुम्ही एकमेकाला सांगा काय असेल तर. बऱ्याच दिवसाच्या नंतर संत नावाच्या मुली माहेरात गेल्या आणि माहेरात गेल्याच्या नंतर त्या संत नावाच्या मुली एका ठिकाणी जमल्यात. मग एका ठिकाणी जमल्यानंतर त्या संतांची, त्या वारकऱ्यांची चर्चा चालली. आता संतांची चर्चा, आता संतांचं थोडं बाजूला ठेवतो, आपल्या गावचं सांगतो. वारमध्ये 1 नंबर गल्लीतल्या, आपल्या गावातल्या 1 नंबर गल्लीतल्या 5 मुली सासरवाशी नाही, पण काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं त्या माहेरीमध्ये आल्या, माहेरी आल्या. आणि माहेरात आल्याच्या नंतर त्या सर्व 5 मुली क्लासमेट आहेत, बालपणीच्या मैत्रिणी आहेत, फ्रेंड
अशा क्लासमेट बऱ्याच दिवसाच्या नंतर आल्यात, एका ठिकाणी जमल्या. मला सांगा बरं, त्या पाचही मैत्रिणी सासरवाशीने एका ठिकाणी जमल्या, आपापसात काय करतील? गोट्या गोट्या खेळतील, आटपाट्या खेळतील. का असं म्हणतील? ताई, आपल्या गावात भगवान श्री गौतमगिरी बाबांच्या दरबारात मोठा सप्ताह बसतो, आपण कथेला कीर्तनाला गेलं पाहिजे असं म्हणतील. अशी चर्चा करतील का? मग त्यांची चर्चा काय राहील? काय राहील? हा, तुम्ही हसलात म्हणजे तुमचा चांगला अनुभव आहे, चांगला दांडगा अनुभव आहे. जमल्यानंतर त्यांची अशी चर्चा नसेल, त्यांची चर्चा सासरी जो दणका होतो दणक्याची चर्चा. 5 मुली असतात, 5 मुलींपैकी पहिली म्हणते, काय सांगाव ताई, माझी सासू लई. दुसरी म्हणे, ताई तुझी काय सासू, माझा सासरा लई खराब आहे, घरात तुंकून तुंकून घाण करतो. तिसरी म्हणे, ताई माझी तर ननन लई लोंगी मिरची, ननन कधी देईना आनंद. चौथी म्हणे, ताई माझा धीर लई बाखरे. 4 पोरींचं झालं. 5वी पोरगी म्हणे, ताई तुमचं 4 इंच चांगलं आहे. कोण राहिला असेल आता? आता तुम्ही म्हणलात म्हणून नवरा शब्द बरा आहे, पण ती माहेरी गेल्यानंतर ती नवऱ्याला नवरा म्हणेल का? नवराच असेल, नवराच म्हणेल, पण तुम्ही समजून घ्या, ती माहेरी गेल्यानंतर त्याला कसे उपमा देत असेल, आज ज्याचा त्याचा अनुभव पाहून घ्या. ऐकाय का? ती म्हणले माझा नवरा खराब आहे. काय करतो तुझा नवरा? अगं बाई काय करावं, आज माझा नवरा असं आहे. म्हणजे कसं? त्याला कोपऱ्यात काही सांगावं, त्याच्या आईला जाऊन सांगतो. ही तुमच्या माझ्या ताईंची चर्चा. आता आमच्या महाराज लोकांची चर्चा सांगतो, कारण जसा व्यक्ती तशी चर्चा, जसा व्यक्ती जसं डिपार्टमेंट, जसं क्षेत्र तशी चर्चा. आमच्या महाराज मंडळी उद्याचे कीर्तनकार मला भेटले. गोपाल महाराज तुम्ही वारमध्ये कीर्तन केलं, केवढी दक्षिणा भेटली? असं का? नाही नाही, अशी चर्चा नाही होणार आमची. मग वारला तुम्ही कीर्तन केलं, तिथं कसा समाज जमतो, कसं कीर्तन करावं लागतं, ही कीर्तनकाराची चर्चा. एकदा गायक दुसऱ्या गायकला भेटतो, जीवू रात्रीच्या कीर्तनामुळे तुम्ही अमुक अमुक प्रमाला अशी चाल म्हटला, ती चाल तो राग कोणता होता, रागाचे अवरोह कसे, आरोह कसा, ही गायक लोकांची चर्चा. एखाद्या मृदंगाचार्य दुसऱ्या मृदंगाचार्याला भेटते, महाराज अमुक अमुक कीर्तनामध्ये तुम्ही अमुक प्रमाणाला असा बोल वाजवला, तो बोल कसा होता, दादिन दिन्ना ना दिन दिन्ना हात दरी काढ देना, असा कोणता बोल आहे? ही तुमच्या आमच्या महाराज लोकांची चर्चा. जाऊ द्या, एखाद्या बेवड्या दुसऱ्या बेवड्याला भेटू द्या, त्याची चर्चा. का रे भो, का रे भो, कोठे भेटस, कोणती गलीमा भेटस, कितलं पाणी टाकणं. हा, तर हे काही आम्हाला अनुभव नाही, पण ऐकून घ्या. अशा जसा डिपार्टमेंट तशी चर्चा. पण ऐका पुढचा विषय. पण त्या पंढरीच्या वाळवंटात जमलेल्या सकल संतांची, त्या माहेरात जमलेल्या वारकऱ्यांची चर्चा अशी सोशल सामान्य पद्धतीची चर्चा नाहीये का? त्या संतांनी उच्च प्रतीची चर्चा करावी, आणि त्या संतांची चर्चा ऐका. अहो, महर्षी वाल्मिकांनी एवढं पाप केलं म्हणले, पण एवढं पाप करून सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्रांच्या अवताराच्या हजारो वर्षा अगोदर रामायण ग्रंथ लिहिला, आणि कोडी लोकांची कीर्ती वाढली. कोडियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण केले रामायण. संतांची चर्चा चालली कशी, शिरके देखो असे का? नाही, संतांची चर्चा चालली पंढरीच्या वाळवंटात. केले रामायण रामादी. प्रभू रामचंद्रांचा अवतार व्हायच्या हजारो वर्ष अगोदर माझ्या प्रभूंनी रामायण लिहिलं, कोडी लोकांची कीर्ती वाढली. मायबाप ऐका हो, संतांची चर्चा अशी नाही चालली अजून. संतांची चर्चा याच्यावरच्याही पुढे लांबली. अहो, नुसतं रामायण लिहावं आणि कोडी लोकांची कीर्ती वाढावी यात विशेष नाही, यात नवल नाही.
हजारो वर्षाच्या अगोदर माझ्या प्रभूंनी रामायण लिहिलं आणि हजारो वर्षानंतर महर्षी वाल्मिकांनी रामायण लिहिलं आणि हजारो वर्षाच्या नंतर माझे प्रभू रामचंद्र अवताराला आले. अवताराला आल्याच्या नंतर जसं महर्षी वाल्मिकांनी लेखन केलंय, जसं वाल्मिक ऋषींनी लेखन केलंय ना, तसं माझ्या प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. वरतुनी दावे नामा म्हणे, वरतुनी दावे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांची चर्चा चालली. प्रसंग डोळ्यासमोर आणा. सकल संत म्हणू लागले, बोलिले वाल्मिक तैसेचे करेन, वर्तुने दावेन नाम. तसं मग प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. आणि ही संतांची चर्चा चंद्रभागेतील ऐकल्या त्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. ही सकल संतांची चर्चा संत शिरोमणी नामदेवरायांच्या कानावर पडली आणि नामदेवराय पडत 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 पांडुरंगाच्या दरबारात गेलेत. पांडुरंगाला म्हणू लागले, हे देवा, हे पंढरीनाथ, हे विठारे काड्या चांडाळा, आता अशी अरेरावीची भाषा फक्त नामदेवरायांनीच देवाला करावी. आपण त्या वानगडीत पडायचं नाही. कारण आरे कारे एकेरी शब्दात कोणी कोणाला बोलायचं नसतं. ज्याच्याशी चांगली आपली घसरट आहे त्याच्याशीच बोलावं. आणि जर व एक नाही, पाय एक नाही, सगा नाही, साई नाही, नाता नाही, गोता नाही, काहीच नाही, आज या माणसाला जर तुम्ही आरे केलं तर तो आपल्याला कार्य केल्याशिवाय राहणार नाही. चांगला घसरट किंवा बालपणीचा मित्र लंगोटी यार असला तर एकमेकाला तुम्ही आरे तुले करा. आता आम्ही सगळे महाराज लोक तुम्हाला इथे जर स्टेजवर आम्ही आहो काहो करताना दिसलो, पण आम्ही रूमवर गेल्यानंतर काय एकमेकाचा पाटा पाडतो ते आमच्या आम्हाला माहिती. आणि सहसा तसं तर बालपणीचे मित्र भेटू नये. भेटले तर असं वजन आणतील आणि भेटले तर असा वजन पाडतील. त्या ज्याचं ज्याचं ज्याला त्याला माहिती आहे का. आणि म्हणून घसरट कोणीही कोणाची नसेल आणि असेल त्यानेच एकेरी भाषेत बोलावं. नामदेवराय परमात्म्याला म्हणतात, पांडुरंगा, नामदेवराय म्हणतात परमात्म्याला आरेरावीची भाषा करतात. परमात्म्याने म्हणून नामा, अरे काय झालं, अशा आरेरावीची भाषा काय करू लागलाय. नामदेवराय म्हणतात, देवा बोलू नका, तुमच्या दरबारात अंधकार आहे. अरे माझी जनी म्हणते ते खरंय. तुम्ही काय केलं, तुमचा दरबार जसा आहे कसा, काय केलं तुम्ही. जनाबाई महाराज म्हणतात, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पाताळ लोकिनेला, पाताळ लोकिनेला, भाव भाव घेऊन गेला, भाव भाव घेऊन गेला, भाव भाव केला, भाव भाव केला, माझी जनी म्हणी म्हणजे खरे देवा, तुझ्या दरबारामध्ये असा न्याय कसा. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवान केला, चोरट्याचा अपमान वाढला, कीर्तिवानाचा अपमान केला, असा तुझा दरबार आहे. नामा, काय झालं, अरेरावीची भाषा करतो का बोलतोय. म्हणजे देवा, मी तुझा आहे आणि तू माझा आहे. माझा असून तू माझ्याशी गद्दारी केली. म्हणले कशी गद्दारी केली. देवा तू तर असं करू लागलाय. देवा तू वर वर गोड बोलतो खाली काय, वर वर गोड बोलतो खाली पाय कुछ करतो. कुछ करतो, आपली भाषाच फार गोड आहे. कुछ करतो, कुछ करणे, व्हॉट मीन बाय कुछ करणे. आपली भाषाच फार गोड आहे.
खाली पाय चुरतो असं म्हणा. कुछ करतो विडाला विडाला खाली पाय चुरतो. काय झालं रे रामा? म्हणले देवा चल खानदेशामध्ये आयराणी भाषेत म्हणे सांगतो तुला काय केलं तू. आयराणी भाषेमध्ये म्हणतात घरणा घरणा वैरी असं म्हणतात ना. यालाच मराठीमध्ये म्हणतात आपलेच आपलेच. बघा तुम्ही बऱ्याच लोकांच्या मोटरसायकल असेल आपलेच गद्दार. आता लोक मोटरसायकलवर काय नाव लिहितील याचा भरोसा नाही. एकानं लिहितो मोटरसायकलवर चलती है गाडी उडते है धूल जलते है दुश्मन खिलते है फूल. वा वा. एकानं लिहिलं होतं मोटरसायकलवर आता कसं वाटतं. एकानं नाव फार विचित्र लिहिलं. ते नाव वाचलं माझं मला हसू आलं किंवा मी गोंधळात पडलो पहिल्यांदा. त्यानं असं लिहिलं होतं फक्त तू आणि मी मोटरसायकलवर. मी त्याला गाडी ओव्हरटेक केली. आता माझ्याकडनं काही राहलं गेलं नाही आणि ज्या तब्येत राहते तो दंबे मारत नाही. त्याला ओव्हरटेक केली. त्याने युनिफॉर्म पहिला प्रोटोकॉल दाखवला. रामकृष्ण महाराज. म्हटलं रामकृष्ण. तो म्हणला महाराज गाडी का थांबवली. म्हटलं तुमच्या गाडीवर नाव आहे फक्त तू आणि मी. काय बांधगाडी. तो म्हणे महाराज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. बरं 10 वर्ष झाले मला अजून मुलबाळ नाही. बरं मग मी बायकोला सांगतो म्हणे फक्त तू. वा वा. लोकांचा काय गेस आहे. लोक कुठं काय असं अनेक नावं लिहितात लोक मोटरसायकलवर. जाऊ द्या तिथं. हिंदी मध्ये म्हणतात हमें तो अपनों ने लूटा गहरों में कहा दमता. हमने कपास लगाई लेकिन पानी ज्यादा था. असे लूट चाललेली अशी गद्दारी. काय झालं रे नामा. म्हणले ऐक देवा माझ्याशी काय गद्दारी केली. ऐक महर्षी वाल्मिकांनी एवढं पाप करून सुद्धा महर्षी वाल्मिकांच्यातून तू स्वतःचा अवतार व्हायच्या घ्यायच्या अगोदर 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला. बरं मग आणि मी तुझ्या जवळ असून आता नामदेवराय किती जवळ देवाच्या तुम्हाला प्रत्येकाला माहिती. प्रमाण सांगतो नामा म्हणे आम्ही पाय द्यायचे वरी संत हिरे पाय देते. देवाच्या पायाजवळ तुमच्या पायाजवळ मी आहे आणि एवढ्या जवळ असून माझ्याशी गद्दारी केली. म्हणले काय माझ्या हातून एक ओवी सुद्धा एक ओढ सुद्धा तुमच्या नावाची लिहिली नाही. तुला काय म्हणायचं रे नामा. म्हणले देवा मला एकच म्हणायचं. काय. जसं महर्षी वाल्मिकांनी 100 कोटी श्लोकांचा रामायण ग्रंथ लिहिला तसं मी 100 कोटी अभंगांचा गाथा लिहीन. प्रमाण फार गोड. महाराज म्हणले 100 कोटी तुझे हरी अभंग 100 कोटी तुझे हरी अभंग नामा 100 कोटी अभंगांचा गाथा लिहायचं म्हणतो. पण ऐक म्हणे पांडुरंगा ऐक नाम्या नामा ऐक रिकाम्या काम करू नको रिकाम्या भानगडीत पडू नको. म्हणले का देवा. अहो जेव्हा महर्षी वाल्मिकांनी रामायण लिहिलं तेव्हा हा माणूस 1 लाख वर्ष जगायचा. आता तेवढं जगत नाही. प्रमाण सांगतो. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी आता ती अवधी थोडी आहे. जेव्हा रामायण लेखन झालं तेव्हा 1 लाख वर्ष आपण जगायचो. त्रेतायुगामध्ये आपण 10,000 वर्ष जगायला लागलो. द्वापार युगामध्ये आपण 1,000 वर्ष जगायला लागलो. मग आपलं मॉडर्न युग कलियुग लागलं. या कलियुगामध्ये 1000चा पुढचा 1 शून्य कमी झाला. आपण 100 वर्ष जगायला लागलो. तुम्ही मी आपण सर्वजण पंढरीनाथांना भगवान नवनाथांना गौतमगिरी बाबांना प्रार्थना करूया. देवा आमची रनिंग तुम्ही सध्याच्या प्रेझेंट काळापर्यंत 100 लावली ना 100च राहू द्या. 100चा पुढचा 1 शून्य काढू नका.
2च पंचवार्षिक उनी गुचकी. मी विदर्भात कीर्तन होतं ना, असाच विषय चालला होता. एक मुलगा कीर्तनात उठला आणि मला म्हणतो, महाराज 10 वर्ष जर मरायचंय लगीन कव करणं पडेल म्हणलं. तुला पाय पडले होते. आपलं आयुष्य म्हणजे स्मॉल स्वरूपाचं आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षयन काय भजनाशी उरले ते पाये का. अल्प आयुष्य माणसाचं आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये तू कधी भजन करशील, कधी अभंग लिहिशील, रिकामे काम करू नको. पण नामदेवराय काय म्हणतात ऐक. नामदेवराय म्हणतात परमात्म्याला, पांडुरंगा ऐक, मी गाथा लिहीन, तुला शब्द दिलाय, वचन देतो, पुन्हा बोलतो, संकल्पना करतो तुझ्या पुढे. परमात्म्याला म्हणतात नामदेवराय, देवा ऐक, मी गाथा लिहीन आणि गाथा जर माझ्याकडनं पूर्ण झाला नाही, माझी जीभ कापेन तुझ्या पुढे ठेवीन. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जीवा उतरेल तुझ पुढे, माझी जीभ कापून तुझ्या पुढे ठेवील. आता परमात्म्याला प्रश्न पडला, माय बापा ऐका. परमात्म्यानं म्हणावं, जर माझ्या नामाचे अभंग पूर्ण राहिले तर माझा नाम एक वचनी तो जीभ कापेल. आणि त्यानं जर जीभ कापली तर तो माझा नामा परत पुन्हा माझ्या रावडात येणार. आणि जर माझा नामा माझ्या रावडात आला नाही, माझ्या नाम्यासारखा रिक्वेस्टिव्ह पद्धतीनं रिस्पेक्ट देऊन दूध पाजणारा भक्त मला पुन्हा मिळणार नाही. कारण परमात्म्याला आदरातिथ्य किंवा विनंती करून दूध पाजावी तर फक्त नामदेवराय, दूध पाजावं फक्त नामदेवरायने. कशाप्रमाणे? दूध पियो मोरे गोविंदला, दूध पियो मोरे बालाला, ओ लाला छडा पिला गाई, दूध दुवा वंदना माझा, सोने गडवा दूधनी भरियो, यो नारायण प्रभु वन मूल दूध नहीं पिवत, शिर पचारी नाम ऐसा भगत नाम देव हसाया किंवा दूध पिलाया, दूध पियो रे गोकुला, दूध पियो रे गोकुला, दूध पियो रे गोकुला, दूध पियो रे गोकुला, असं विनंती करून दूध पाजणारा भक्त पुन्हा मिळणार नाही. पण ऐका मग पुढे काय झालं. पांडुरंग परमात्म्याने साक्षात शारदा देवीला, सरस्वती मातेला प्रार्थना केली. प्रार्थना कोण करते? परमात्मा. कोणाला? सरस्वती मातेला. काय प्रार्थना करतात? बैसावे जीवाग्रे नामयाच्या, माझ्या नाम्याच्या जीवेवर जाऊन बसा, अशी प्रार्थना जगाचा बाप सरस्वती मातेला करतायत. कोणा करता? नामदेवरायांसारख्या भक्ता करता. एवढी परमात्म्याच्या भक्तीत नामस्मरणात जगाचा बाप सुद्धा सरस्वती मातेला हात जोडतो. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. म्हणून प्रत्येकानं भक्ती आणि नामस्मरणाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. जगाचा बाप तुमच्या माझ्याकरता वश झाल्याशिवाय राहणार नाही. सांगतो ना तो परमात्मा काय करतो. निस्वार्थ निष्कलंक पद्धतीने नामस्मरण करा. एव्हरी डे एव्हरी मोमेंट परमात्म्याचं चिंतन करा. आणि जर त्या परमात्म्याचं चिंतन तुम्ही केलं तर तुमच्याकरता तो परमात्मा हातात शस्त्र घेतो आणि तुमच्या द्वारात उभा राहून तुमचं संरक्षण करतो. हे मी म्हणत नाही. नामदेवरायांचा एक अभंग आहे. नामदेवराय त्याच्यामध्ये वर्णन करतात. नामदेवराय म्हणले, नाम म्हणे देव भवाई घरी, नाम म्हणे देव भवाई घरी, सर्वांनी